नाशिकमध्ये अतिशय काल सुद्धा मी इथं विधान भवनातून पूर परिस्थिती बघितली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेस इशारा दिला मतदारसंघातील लोकांना, त्यावेळेस मी सर्व सरपंच, तहसीलदार, कलेक्टर त्यांना फोन केला। खूप पाण्याचं प्रमाण वाढलं तर काल दिवसभर पूर्ण दोन्ही तालुक्यात दौरा केला, परंतु सकाळी 6ला परत निघाल्यानंतर खूप पावसाचा जोर वाढलेला आहे। आजही सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे, परंतु सगळ्या माननीय जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, सर्व डिपार्टमेंट या ठिकाणी कामाला लागले। परंतु पाऊसच इतका सुरू झालेला आहे की कालच्या ऐवजी आज ज्यादा पाऊस सुरू झाला आणि त्या पावसामुळे बरेचसे रस्ते बंद झालेले आहेत, लोकांचा संपर्क तुटलेला आहे। शाळेच्या मुलांचा संपर्क, शाळेत सुट्टी दिलेली, परंतु लोकांचा संपर्क तुटलेला, त्यासाठी सुद्धा लोकांनी कुठे खसून जाऊ नये, घरातच बसावं माझी कळकळीची विनंती आहे। कुठेतरी आगोसरपणा केला, कुठेतरी उतरले नाद्यामध्ये, नल्लीमध्ये, आणि मग तो काय होतं, अचानक मध्ये जातोय, पूर लोडणं वाढतो आणि कुठेतरी अशी घटना होते। बरेचशे जिथं जिथं रस्ता खचला तिथं पोकलँड लावून, JCB लावून सगळ्याच अधिकाऱ्यांनी जवळजवळ डिपार्टमेंट चांगल्या पद्धतीने काम करू राहिले। मतदारसंघामध्ये काही पूर्ण जिल्ह्यामध्ये रात्रभर जिल्हाधिकारी सुद्धा फिरताय, तहसीलदार प्रत्येक तालुक्यात तहसीलदार पण फिरतोय, कुठेही सगळी यंत्रणा सगळी कामाला सज्ज झालेली आहे। परंतु पाऊसच एवढा फुल चालू आहे, त्याच्यामुळे यंत्रणा सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा हात घ्यायचे आहे। काय इशारा असेल, कारण का पाऊस कंटिन्यू चालू आहे, पाऊस भरपूर प्रमाणात सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। जनजीवन, आता माझी जनतेला एकच विनंती आहे, पावसाच्या पुढे काही पर्याय नाही, फक्त जनतेने घराच्या बाहेर पडू नये। काल इगतपुरीमध्ये मी 2 तास फिरलो, प्रत्येक घराच्या भोवती जवळजवळ 100 घरे, कमीत कमी 2 ते 3 फूट पाणी घराच्या आजूबाजूला आहे, घराच्या बाहेरच निघता येत नाही। त्याची उपयोजना करण्यासाठी, कायम स्वरूपीचा प्रश्न मिटवण्यासाठी त्याला भूमिकेत मोठा गटरी काढून ते करावं लागेल। आज तर इगतपुरीचा हा आजचा प्रश्न कायम स्वरूपी प्रश्न होता, त्याच्यासाठी आम्ही पुढची उपयोजना करतोय। परंतु आज काही लोकांना सांगितलं, काही कुटुंबांना सांगितलं की आपले जर काही नातेवाईक ग्रामीण भागात असतील तिकडे आपण स्थलांतर व्हा, 2 फूट 3 फूट पाण्यातून बाहेर या आणि आपले मुलं तिकडे हलवा, कारण की घरामध्ये पाणी शिरल्यानंतर तिथं राहण्याची सोय नाही आणि घर एकच मजली आहे, त्याच्यामुळे त्यांना बाहेर कुठं राहता नाही येणार। जी नागरिक आहेत, नदीकाठची जी वस्ती आहे, त्यांना स्थलांतरित केलंय, त्यांना आव्हान काय केलंय, काय सांगतात? त्यांना स्थलांतरित एकच केलं, जोपर्यंत पाण्याचा ओघ कमी होत नाही तोपर्यंत घराकडे येऊ नका, गावाकडे येऊ नका। काही डोंगराच्या कडेला जे बसलेले वस्त्या आहे त्यांना सुद्धा सगळ्या डिपार्टमेंटने हलवून त्यांच्या नातेवाईकडे पाठवलेलं आहे। किती गावांचा संपर्क तुटलाय आणि सध्या तिकडची परिस्थिती काय? बरेचसे गाव वाड्या वस्त्या जास्त संपर्क तुटलेले आहे। समजा 1 ग्रामपंचायत 10 वाड्या, 5 वाड्या, वाड्याला गावाला जोडणाऱ्या ज्या वाड्या आहे, छोट्या छोट्या वाड्या आहे, तिथं चांगले पूल नाही, छोटे छोटे पूल आहे, त्याच्यामुळे पुलावर पाणी 2-2, 3-3 फूट असल्यामुळे सगळ्या लोकांना घरीच राहण्याचं आव्हान आहे। कुठेतरी जे विकास, पायाभूत सुविधा या भागामध्ये सध्या परिस्थिती निर्माण झाली, तिथे कमी पडते का? कारण का सातत्यानं निधी हा मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधेसाठी घेतला जातो। नाही, पाऊसच तेवढंच आहे। पावसाच्या बाबतीमध्ये त्या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 100% काँक्रीटीकरण झाले पाहिजे। डांबरीकरण हा टिकतच नाही। काय जर डांबराच्या क्वालिटी नाही डांबरकरणाच्या, आणि ज्यावेळी डांबर केला की 1 वर्षामध्ये उखडून जातो। आज पाण्याची परिस्थिती बघितली तर काँक्रीटीकरणाशिवाय पर्याय नाही आणि यंत्रणेनं थोडं पिकअप घेतलं पाहिजे। आता कुंभमेळ्याचे काम एकदम धीमे चालू आहेत, हे कामे लवकर झाले तर आज सगळ्या बाजूने लोकांचा रस्ते पाण्याखाली गेले, रस्ते खोदून अर्धा रस्ता खोदून ठेवला, अर्ध्या रस्त्याला डबल आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी शेतकरी जनता अडचणी झाली।